थंडीच्या दिवसात मेथीची भाजी खाणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते, पण लहान मुले मेथीची भाजी आवडीने खात नाहीत. म्हणूनच आज आपण बनवणार आहोत मेथीची खमंग खुसखुशीत पुरी. रेसिपी खूप सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. मेथीची पुरी बनवण्यासाठी इथे मी मेथीची पानं निवडून घेतलेली आहेत आणि ती स्वच्छ धुवून निथळून घेतलेली आहेत. 1 वाटी इतकी आपल्याला ही पानं घ्यायचेत आणि वाटीने मोजताना आपल्याला ही पानं अशी दाबून मोजून घ्यायची आहेत. नाहीतर आपण जर हलक्या हाताने भरली पानं तर पिठाचं प्रमाण जास्त होईल आणि मेथी कमी बसेल. म्हणून अशा प्रकारे आपल्याला दाबून ही पानं मोजून घ्यायचेत. आता ही पानं आपल्याला चिरून घ्यायचे. मेथीची पानं चिरताना आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित हे मुठीत आवळून घ्यायचेत आणि लक्षात ठेवा, देठ घ्यायची नाहीत, नाहीतर पुऱ्या फुटू शकतात. फक्त पानच घ्यायचे आणि अशा प्रकारे हातात घट्ट आवळून एकदम बारीक चिरून घ्यायचे. चिरलेली पानं मी आता एका बाउलमध्ये काढून घेते. चिरलेल्या मेथीमध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. अगदी पाव चमचा इतकं मीठ मेथीपुरतं घातलेलं आहे आणि त्या मेथीला चांगलं असं आपल्याला चोळून घ्यायचं आहे, म्हणजे मेथी मऊ होते आणि व्यवस्थित आपल्याला पिठामध्ये मळता येते. मीठ लावल्यामुळे मेथीतला कडवटपणा पण बाहेर येतो, पण आपल्याला ते कडवटपणा त्याचा काढायचा नाहीये. नाहीतर तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही पिळून काढू शकता मेथीचं पाणी, पण त्याच्याबरोबर सर्व त्याचे जीवनसत्व पण निघून जातील. त्यामुळे मी इथे मेथी पिळून काढणार नाहीये, तसंच ठेवणार आहे. असं पण आपण भरपूर मसाले वगैरे ॲड करतो, त्याच्यामुळे एवढा कडवटपणा जाणवत नाही. तर इथे तुम्ही बघू शकता पाणी सुटल्यामुळे मऊ झालेली आहे मेथी. आता हे आपण बाजूला ठेवूया आणि बाकीची तयारी करूया. आता आपल्याला एक छोटंसं वाटण करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी इथे घेतले 3 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा अख्खे धने, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा ओवा. आता हे थोडंसं पाणी घालून बारीक ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे. तुम्ही इथे मिरचीच्या जागी लाल मिरची पावडर पण वापरू शकता. पेस्ट करून झाली. आता आपण पुरीची कणिक मळून घेऊयात. त्यासाठी इथे मी 2 वाटी मोजून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पीठ चाळून घ्यायचं आहे. ज्या वाटीने मेथी मोजली होती त्याच वाटीने मोजून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यात आपल्याला घालायचं आहे 4 चमचे बेसन. बेसनमुळे पुरीला खमंगपणा येतो. आणि 2 चमचे बारीक रवा. रवा घातल्यामुळे पुऱ्या जास्त वेळ अशा टम्म फुगलेल्या राहतात. हे तिन्ही जिन्नस आता आपण एकत्र असे मिक्स करून घेऊयात. यात आपल्याला घालायचं आहे 2 चमचे कडकडीत असं तेलाचं मोहन. इथे हे मी तेल गरम करून घेतलेलं आहे 2 चमचे. हे मोहन आधी आपण चमच्याने मिक्स करून घेऊया. आता हाताने सर्व पिठांना चोळून लावायचे. तेलाचं मोहन घातल्यामुळे पुऱ्या खुसखुशीत अशा तयार होतात. मोहन लावून झालं. आता यात आपल्याला घालायचे अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, चवीनुसार मीठ घालायचं आहे. मेथीचं मीठ आपण आधीच लावलेलं आहे. आता हे पिठासाठी आपण मीठ घेतलेलं आहे आणि ही करून घेतलेली पेस्ट घालायची. 2 चमचे इथे मी पांढरे तीळ घालते. तीळ घातल्यामुळे पण पुऱ्या छान अशा खमंग लागतात. आणि आता ही आपण मेथी ॲड करूयात. हे सर्व जिन्नस आधी पिठामध्ये मिक्स करून घेऊया. आता थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला घट्ट अशी कणिक मळून घ्यायची. पाणी एकदम घालायचं नाही, थोडं थोडं पाणी ॲड करतच आपल्याला कणिक मळायचे. पुऱ्यांसाठी जशी आपण घट्ट कणिक मळतो तशीच ही कणिक मळायची. थोडं थोडं पाणी ॲड करत अशा प्रकारे ही मी घट्ट कणिक मळून घेतलेली आहे. खूप पण जास्त घट्ट मळायची नाही, कारण आपण रवा घातलेला आहे. तो भिजला की ते अजून जास्त घट्ट होईल. थोडंसं तेल लावून हे आपण मुरण्यासाठी ठेवूया, म्हणजे रवा व्यवस्थित भिजेल. अर्ध्या तासासाठी आपल्याला ही कणिक मुरण्यासाठी ठेवायचे. अर्धा तास पीठ चांगलं मुरलेलं आहे. आता आपण थोडंसं तेलाचा हात लावून मळून घेऊया.
आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. मी इथे असे छोटे गोळे तयार करून त्याच्या पुऱ्या करून घेणार आहे. तुम्ही अशी एक मोठी पोळी लाटून वाटीने पण कट करून त्याच्या पुऱ्या करू शकता. हिवाळ्यामध्ये पालेभाज्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात आणि ताज्या पण असतात. त्यामुळे तुम्ही मुलांना अशा प्रकारचे पदार्थ बनवून खायला देऊ शकता. आपल्या चॅनलवर पालकच्या पुऱ्यांची पण रेसिपी आहे, ती पण तुम्ही बघू शकता. अर्ध्या पिठाचे इथे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता इतक्याच पुऱ्या मी करणार आहे आणि बाकीचं पीठ आपण आता झाकून ठेवूयात. पुरी लाटण्यासाठी इथे मी हा एक गोळा घेतलेला आहे आणि थोडासा एकसारखा करून घ्यायचा आणि त्याला थोडंसं तेल लावायचं आहे. तेलावरच ह्या पुऱ्या आपण लाटणार आहोत. पिठावर लाटल्या तर सर्व तेलामध्ये पीठ उतरतं आणि त्यामुळे तेल पण खराब होतं आणि पुऱ्या पण अशा करपतात. पुऱ्या आपल्याला थोड्याशा जाड अशा लाटून घ्यायच्यात. जाड पुऱ्या लाटल्या की तेव्हा चांगल्या फुगतात आणि खुसखुशीत होतात. तुम्हाला जर प्रवासात नेण्यासाठी 7 ते 8 दिवस टिकणाऱ्या अशा पुऱ्या पाहिजे असतील तर तुम्ही पातळ लाटून घेऊ शकता. मग त्या पुऱ्या अशा कुरकुरीत होतात आणि त्या जास्त दिवस टिकतात. अशा प्रकारे मी ह्या पुऱ्या घेणार आहे. खूप जास्त जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही. अशा प्रकारे ह्या मी 7 ते 8 पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता ह्या आपण तळून घेऊया. पुऱ्या तळण्यासाठी इथे मी तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि आता तेल चांगलं गरम झालं की गॅस मध्यम करायचा आहे आणि मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. कमी गॅसवर जर ह्या पुऱ्या तळल्या तर तेलकट होतात आणि फुगत पण नाहीत. लगेचच आपल्याला झारा लावायचा नाही. पुरी अशी चांगली वर आली की बाजूनी थोडंसं असं प्रेस केलं की पुरी व्यवस्थित फुगते. थोडंसं तेलात आधी तिला सेट होऊ द्यायचं, मगच असा चमचा किंवा झारा लावायचा आहे. आपण पुरी पलटून घेऊया. दुसऱ्या बाजूनी पण ही चांगली आपण तळून घ्यायची. दोन्ही बाजूनी पुरी तळून झालेली आहे, बघू शकता. सर्व मेथीच्या पुऱ्या इथे मी तळून घेतलेल्या आहेत आणि टोमॅटो केचप सोबत सर्व केलेल्या आहेत. या पुऱ्या तुम्ही टोमॅटो सॉस, दही किंवा कोणत्याही चटणी सोबत सर्व करू शकता. प्रवासात आपण नेहमी बाहेरचे पदार्थ खातो, त्याऐवजी ह्या मेथीच्या पुऱ्या एकदम बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही पण या मेथीच्या पुऱ्या नक्की बनवा आणि मला कमेंट करून सांगा कशा झाल्या ते. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हाईप करा.